गवळियांची ताक फिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. काय उपास पडले होते कण्या भोवते विदुराच्या, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. तुका म्हणे कुब्जा दासी रूपराशी हीन कळा, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम करे चरणा संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो तुया देवा, यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुया देवा, यावरी न करावा स्वरूप. आपणा सर्व श्रोतृ वृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. थोडंसं मोकळ्या मनाने वाढवा. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे इथं खूप कमी आवाज येतो, इथे ऑन स्पॉट. काका तुम्ही थोडेसे असे होता का, मॉनिटर थोडा फ्री करा, त्याला थोडं ऍडजस्ट करते. असे तिरपे मान 2 तासात मान दुखेल त्यांची. थोडे असे मान बसताना जरा प्रॉपर बसा, सरळ मान राहील अशी. त्या काकांना घ्या जरा मध्ये. हा घ्या तिकडे. ते जे मागचे आहेत ना, त्याचा आवाज कमी करून ह्याचा जास्त करा. तो ऐकू आला की गडबड होते. मॉनिटर फुल करा. मला यातूनच येऊ देत. थोडासा इको ठेवायचा. थोडी विनंती आहे, आपण थोडे पुढे सरका. रिकामी जागा ठेवू नका पुढे. आपल्या अंगणाच्या पुढे रस्त्यात कसा दगड लावतो आपण, तशी सरका थोडे पुढे. मध्ये रिकाम्या जागा दिसतात. आपल्या पुढ्यात रिकामं नको. तुम्ही स्लीपर कोचला आलेले नाही तिथे. सरका पुढे. कीर्तन पुढे सरकण्यासाठीच असतं. विठ्ठला कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भगवंताच्या प्राप्ती संबंधाने स्वतःच्या
बद्दल न्यूनगंड ज्यांना निर्माण झालेला आहे, आमच्यात काहीतरी कमी आहे अशी भावना ज्यांच्या मनात सतत राहते, तो न्यूनगंड नष्ट करणारा प्रकार म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठला हे काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणजे तरी नेमकं काय? जुनी पिढी सुज्ञ आहे आणि नवी पिढी तज्ञ आहे. त्यांना जाणायचं असतं नेहमी. जुन्या लोकांना मॅजिक सांगितलं तरी चालतं, नव्यांना लॉजिक सांगावं लागतं. विठ्ठला विठ्ठला आईनं जेवणाचं ताट छान वाढलं होतं. ताट छान वाढणं म्हणजे काय? त्या पानावर पहिल्यांदा जेवणाराच्या डाव्या आणि वाढणाराच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात चिमूटभर मीठ वाढायचं असतं. जेवणाऱ्याला लवकर मारायचं असेल तर मीठ भरपूर वाढायचं असतं. आज वाढणाऱ्या हृदयरोगाचं जे प्रमाण आहे ते मिठाच्या वाढत्या प्रमाणाचाच तो प्रसाद आहे. पुढे त्या मिठाच्या उजव्या बाजूला जेवणाराच्या कडून भात वाढायचा असतो. तो भात सुपारी एवढाच वाढायचा असतो आणि सुपारी एवढीच धरायची असते. त्याच्यावर वरण वाढलं पाहिजे, वरणावर तूप वाढलं पाहिजे, तुपावर तुळशीचं पान ठेवलं पाहिजे. त्याच्या बाजूला भाकरी वाढल्या पाहिजेत, चपात्या नाही. इंटरनॅशनल फूड सोसायटीने फूड मधून गहू बॅन केलाय आता. त्यामुळे चपातीकडून आपला मोर्चा आता भाकरीकडे वळवा. ज्याने तुम्हाला अकारण जे तेल तुम्ही घेता त्याला एक मर्यादा येईल. भाकरी अपेक्षित आहे. त्या भाकरीच्या बाजूला भाज्या वाढताना ग्रेव्ही आधी वाढायची, ड्राय नंतर. त्याच्या बाजूला चटण्या वाढल्या पाहिजेत, ओल्या चटण्या आधी, कोरड्या नंतर. मग लोणचं असावं, पापड, कुरडई, मिरची, सांडगे, गोड पदार्थ. डाव्या बाजूला पाण्याचा ग्लास, उजव्या बाजूला ताकाचा ग्लास. याला म्हणतात ताट. हा त्याचा थाट आहे. असं ताट वाढून दिलं कोणाला? आईने मुलाला. आणि ती जरा बाजूला कामाला गेली. तिचं दुर्लक्ष झालं. 5 मिनिटात येऊन पाहते तर ते वांगे बटाट्यामध्ये, वरण भातामध्ये कोणाची युती आहे कळेच ना. विठ्ठला 5 मिनिटात आई तिथे परत आली. तिने ते ताट पाहिलं, कपाळाला हात लावला. म्हणे बाळा, अरे किती छान ताट वाढलं होतं. 5 मिनिटं दुर्लक्ष काय झालं? तू त्या सगळ्याचा काला केला. मला इथे यायचंय. काला करणं म्हणजे वेगवेगळे पदार्थ, आपलं वेगवेगळं अस्तित्व, आपली वेगवेगळी चव, आपली वेगवेगळी ओळख विसरून एकत्र येणं, याला म्हणतात काला. तो जेवणातला काला आहे, हा जीवनातला काला आहे. विठ्ठला विठ्ठला सगळे एकत्र येणं याला काला म्हणतात. माझ्या बाजूला बसलेला माणूस कोणत्या जातीचा आहे मी विचारलं का?
आणि खरं तर खरोखर जर जातीयता निर्मूलन करायचं असेल तर शासनाला पण वारकरी व्हावं लागेल, तरच हे शक्य आहे. कारण एकच असा मंडप आहे जिथं जात विचारली जात नाही. पण काय कोणाची नजर लागली महाराष्ट्राला, ती जात आता सप्त्यात पण घुसली आहे. विठ्ठला माझं सांगणं इतकंच आहे, कीर्तनकार कोणत्या जातीचा आहे ते पाहू नका, कीर्तनकाराची जात पाहू नका, पण तो कीर्तन जातीवंत करतो का नाही हे पहा. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. या सगळ्या भेदाला बाजूला सारून सगळ्यांना एकाच पंक्तीत जिथं येता येतं त्याला काला म्हणतात. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. सोशियल इक्विलन्स म्हणतात त्याला, सामाजिक समरसता, ज्याची सुरुवात 750 वर्षापूर्वी झाली. मी सांगेन आपल्याला, भारताने आतापर्यंत 3 काले पाहिलेत. पहिला काला यमुनेच्या तीरावर कृष्णाने गोपाळांना घेऊन केला. दुसरा काला चंद्रभागेच्या तीरावर ज्ञानेश्वर महाराजांनी संतांना घेऊन केला. आणि तिसरा काला इंद्रायणीच्या तीरावर जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपाने वारकऱ्यांना एकत्र घेऊन केला. विठ्ठला तो आणि मी एक आहे हे वैचारिक अद्वैत हे काल्याचं वैशिष्ट्य. तिथं जात पाहिली जात नाही, तिथे वर्णभेद नाही चालत. परिस्थिती, शिक्षण, सामाजिक सन्मान या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या जातात आणि तो माझ्या प्रभूचा भक्त आहे या भावनेनं एकत्रित येणं याला काला म्हणतात. काला म्हणण्याकरता कोणताही दोष असला तरी चालतो, परंतु अहंकार घालवावाच लागतो. त्याचं कारण आहे, आपण जेव्हा जेवायला बसतो ना, आता जेव्हा आपण हाताने जेवतो, ज्यांचा हात काम करत नाही त्यांचं काम चमचे करतात. विठ्ठला म्हणजे चमचा लागतो असं मला म्हणायचं आहे. मग त्या हातात आपण घास वळतो की नाही, त्या घास वळताना हाताची 5 बोटं एकत्र यावी लागतात, नाहीतर जेवण होत नाही, भोजन होत नाही. 5 एकत्र यावं लागतं. यातला एक जरी ऍबसेंट असला तरी घासाला प्रॉब्लेम आहे. सांगा ना, अंगठ्याने जर मतदान नाही केलं तर जेवता येईल? हे काय JCBचं फावडा आहे का? त्याला अंगठा लागणारच आहे. बरं, या बोटाने माघार घेतली तरी इकडून घास धरला का वरून उडेल, मधलं बोट मागं गेलं तर घास बाहेर पडेल, अनामिका बाजूला काढताच येत नाही, करंगडी काढून सुद्धा चालत नाही. म्हणजे भोजनाच्या वेळेला या 5 एकत्र यावं लागतं. त्याही पेक्षा नवल सांगतो, सगळी बोट अंगठ्याकडे येतात, अंगठा कुठे आहे त्याचा शोध घेतात, कारण या दोघांमध्ये खूप अंतर आहे. याचा अर्थ मोठे छोट्याकडे जायला तयार होतात तेव्हा काला होतो. विठ्ठला कारण आपल्या हाताच्या बोटांमध्ये सगळ्यात छोटं बोट उंचीला कोणतं आहे? थम्सअप. अंगठा सगळ्यात छोटा आहे आणि सगळी बोट मोठी आहेत. ती सगळी मोठी बोट ज्या छोट्या बोटाकडे येतात तेव्हा तो काला होतो ना. आपल्याला हेच लक्षात येत नाही. म्हणजे सगळी बोट जरी वेगवेगळी असली तरी खायच्या टायमाला ती बरोबर एकत्र येतात. म्हणून गावात भानगडी करू नका. विठ्ठला आपल्याला उगाच वाटतं हे वेगळे ते वेगळे ते वेगळे. जेवणाचा टाइम होऊ द्या आणि आपण इकडं भानगडी करतो, पक्षाच्या नावाने डोकी फोडतो. डोकी आहेत का आपल्याला? विठ्ठला असा सगळा काला जिथं होतो तो आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी कृष्ण चरित्र सांगून काला खायचा असा दंडक आहे, त्याच्याशिवाय नाही. करोनी गोपाळ काला सेऊ
देवाच्या चरित्राचं गायन करायचं आणि मग काल्याचं सेवन करावं. आपल्या उत्सवात वेगवेगळ्या विषयांवर कीर्तनं निरूपणं झालेली असतात आणि सगळ्यात शेवटी कृष्ण सांगायचा बाकी ठेवलेला असतो. त्याचं कारण असं आहे, मुळात कीर्तनाची जबाबदारीच ही आहे की देवाविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे. भागवत त्याला प्रमाण आहे. भक्त्योघवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम. कीर्तनाचे दोन हेतू आहेत. एक, माझ्या हृदयातला भक्तीचा ओघ वाढला पाहिजे आणि दोन, कृष्णाला बरं वाटलं पाहिजे. मग कधी त्याचं नाम सांगून, कधी ते नाम घेणारे संत सांगून, कधी नाम घेण्याचा उपदेश सांगून, कधी नाम जिथं वाढतं त्या पंढरपूरला जाऊन, कधी नाम वाढावं अशी प्रार्थना करून, सगळं करून झालं तरी प्रेम वाढलं नाही ना, तर काल्याचं कीर्तन आणि त्यातला कृष्ण हा यातला रामबाण उपाय आहे. विठ्ठला कृष्ण ऐकला की तुमच्या मनात त्याच्याविषयी प्रेम निर्माण झालंच समजा, नो डाऊट. उत्तर भारतात एक कथाकार होते, पंडित दीनदयालू पांडे. त्यांनी एक कथा सांगितली होती. आग्र्याला मोगल राहत होते ना, त्या मोगलांच्या राजवाड्यात ताजबीबी नावाची एक बेगम होती. ते ताजमहालवाले नाही. त्या ताजबीबीला मक्केला जायचं होतं म्हणून ती मक्केला जायला निघाली. आग्र्याहून मक्केला जाताना रस्त्यात वृंदावन लागतं. टाळांची किणकिण आणि घंटांचे नाद ऐकू आले. त्या बेगमने आपल्या सेवेकऱ्यांना विचारलं, अरे हम कहां से गुजर रहे हैं? त्यांनी सांगितलं, ये बिंद्रावन है, यहाँ काफिरों का छोटा खुदा रहता है. ती म्हणाली, थोड़ा समय है तो देख लूं कि काफिरों का छोटा खुदा कैसा है. यानंही म्हटलं आपल्यालाही तेवढाच आराम होईल. ती उतरली आणि वृंदावनामध्ये गोविंद देव नावाचं मंदिर आहे. तुम्ही मूळ वृंदावनात जर गेलात तर रंगनाथ मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला ते गोविंद देव मंदिर आहे. 7 माळ्याचं होतं, त्याचे 4 माळे पाडले, आता 3च माळे आहेत. आणि तेही असे आहेत की आपण आता वरचा एकही माळा बांधू शकत नाही, इतकं आपलं पूर्वजांचं ज्ञान ऍडव्हान्स होतं. त्यामुळे माणूस माकडापासून झाला हे फक्त डार्विनच्याच बाबतीत झालंय, आपण माणसंच होतो. विठ्ठला त्या गोविंद देवाच्या दर्शनाला आली आणि गोविंद देवाचं ते नयन मनोहर रूप बघतच बसली. थोड्या वेळाने ते आले भोई. बेगम साहिबा चलो, हमारा सफर बड़ा लंबा है. तिने सांगितलं, रुको ना, थोडा और देखने दो. आता त्यांना अंदाजच नाही ह्या बाबाचा कार्यक्रम. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, पाहिलिया वेधलावी पैसे जीवी जडोनी. ती बघत बसली. पुन्हा त्यांचा रेटा, चलो जल्दी चलो जल्दी. ते बोले, रुको जरा देखने दो, कितना सुंदर है देखो. शेवटी त्या भोयांनी एक युक्ती लढवली. तो भोई म्हणाला, ये काफिरों का छोटा खुदा सुंदर है, लेकिन हमारा खुदा इससे भी सुंदर है. आणि चांगली स्कीम सांगितली का आपण आहे ती सोडतो का नाही. ती काय म्हणाली, इससे सुंदर होगा लेकिन ऐसा सुंदर नहीं होगा. घ्या आता. ती बघत बसली. बघता 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 तिला समाधी लागली आणि ती या बोधावर आली, अब हम मक्का नहीं जाएंगे. बोले क्यों? यही खुदा मुझे बहुत पसंद है. ती पुन्हा मक्केला गेली नाही. वृंदावनातल्या दर्शनात रमली आणि आग्र्याला आपल्या महालात तिने बादशहाला कृष्ण मंदिर बांधायला लावलं. कुठे चालली होती? मक्का. का नाही गेली मग? अरे वृंदावनात एवढा सुंदर दिसल्यावर ती म्हणते मक्का जाऊ. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला तेने ये धियले मन, तेने ये धियले मन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा
पाहिला नंदाचा नंदन. मला सांगा, तिने कृष्णावर प्रेम करावं, तिचा धर्म कृष्णाचा आहे, तिचा देव कृष्ण आहे. जिने कृष्णाला कधीच पाहिलं नाही, त्याला पाहिल्यावर पण त्याला परत पाहण्याची तृष्णा निर्माण होते, त्याला कृष्णा म्हणतात. विठ्ठला. सध्या ख्रिश्चन लोकांनी धुडकूस घातलाय, आज तर लई जोरात आहेत. विठ्ठला. मी काय कोणाच्या क्रॉस नाही, जाऊ द्या, तुम्ही लई काही मेहनत घेऊ नका, एखाद दिवस त्रास देणार वक्ता तुम्हाला. ते लोक आपल्या लोकांना फसवतात बरं का काका. म्हणजे बायबल फुकटात वाटायला येणार आणि आपल्याला फुकट भेटल्यावर आपण काही पण विकायला बसलोय. आपण विचारच करत नाही. या नगर भागात तर ते येशू कीर्तन सप्ताह ठेवतात, म्हणजे आपली लोक जिथं जातात तसं काहीतरी करायचं. श्रोते हो, आपल्या देवाचा, आपल्या धर्माचा, आपल्या देशाचा आपल्याला सार्थ स्वाभिमान असलाच पाहिजे. त्यांनी आदिवासी भागांमध्ये रेशन पाणी देऊन त्यांचा धर्म फोडलाय, आपले सगळे कन्वर्ट केले, धर्मांतरित केले. आता मी तुम्हाला सोपं सांगतो, आपल्या धर्मातली माणसं फोडायला त्यांनी खूप मेहनत केली ना, अडाणी लोक फोडले. फक्त तुम्ही इस्कॉन मंदिरात कधी गेलात? तिथं भजन करणाऱ्या सगळ्या पोरी युरोपियन आणि अमेरिकन आहेत, त्यांचा धर्म ख्रिश्चन आहे. मला काय म्हणायचंय, तुम्ही आमचे अडाणी फोडले, आमच्या बासरीवाल्यांनी तुमचे शिकलेले फोडले. विठ्ठला. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे तुम्ही 8 दिवस कीर्तन ऐकून जरी देवाच्या प्रेमात पडला नाहीत, तरी काल्याचं कीर्तन ऐकलं की कृष्ण प्रेम निर्माण होणार. म्हणून संतांनी काला शेवटी ठेवला, भात्यातला अंतिम बाण आहे. आणि हे ऐकून पण जे सुधरत नाही ना, तो माल भंगारातच पाठवायचा. विठाला. हे एक कारण आहे की शेवटच्या दिवशी कृष्ण सांगावा. दुसरं कारण आहे, आपण आपलं नाव लिहितो, ते नाव पूर्ण लिहावं लागतं. म्हणजे 3 शब्द लिहावे लागतात. आपलं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव, आणि ते तसंच लिहितात. 3 लिहिलीच पाहिजे. आडनाव लिहिलं जात नाही तोपर्यंत नाव पूर्ण होत, तो कोण कुठला काहीच कळत नाही. ऐका, आपल्या पंजोबाचं नाव लिहायचं असेल तर कसं लिहितो आपण? पंजोबा, खापर पंजोबा आडनाव. आजोबाचं लिहायचं असेल तर आजोबा पंजोबा आडनाव. वडिलाचं लिहायचं असेल तर वडील आजोबा आडनाव. आपलं लिहायचं असेल तर आपण वडील आडनाव. आपल्या मुलाचं लिहायचं असेल तर मुलगा आपण आडनाव. आपल्या नातवाचं लिहायचं असेल तर नातू मुलगा आपण. हा, आपण नसतो, मग तरी आपल्याला समजत नाही. विठ्ठल. नातवाच्या नावात आजोबाला कट पडतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे आडनाव लिहावंच लागतं, त्याच्याशिवाय नाव पूर्ण होत नाही. तसं कृष्णाला प्रणाम केल्याशिवाय आपली उपासना पूर्ण होत नाही. कृष्ण आपला आडनाव आहे. कुळ हे पाव कृष्ण नामे, कृष्ण नामे. म्हणून शेवटी कृष्ण प्रणाम करायचा असतो.
तिसरी महत्वाची बाब, काला करायचा तर कृष्णच पाहिजे, कारण सगळ्यांना एका रेषेत आणण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. सगळ्यांना तो एकत्र आणतो. म्हणजे कृष्ण ब्राह्मणाला आणू शकतो, कृष्ण क्षत्रियाला आणू शकतो, कृष्ण वैश्याला आणू शकतो, कृष्ण शूद्राला पण आणू शकतो. कारण कृष्ण सगळं आहे. सगळं आहे म्हणजे जशी भाजी कोणतीही बनवा, चव यायला काय टाकावं लागतं? मीठच लागतं. तसा कृष्ण भाजीत मिठासारखा आहे, त्याच्याशिवाय कोणतीच भाजी टेस्ट येत नाही. कृष्ण ब्राह्मणांचा आहे का? गीता सांगतो. ब्राह्मणांनी गीता सांगितली पाहिजे, नाही तर गीता सांगणाऱ्याला ब्राह्मण म्हटलं पाहिजे. विठ्ठल गीता सांगतो म्हणून कृष्ण ब्राह्मण आहे. शिशुपालाचं मुंडकं उडवतो म्हणजे कृष्ण क्षत्रिय आहे. सोन्याची द्वारका उभी करतो म्हणजे कृष्ण वैश्य आहे. आणि पांडवांच्या घरी उष्ट्या पत्रावळी उचलतो, कृष्ण शूद्र आहे. विठ्ठला कृष्ण ब्रह्मचारी आहे, कृष्ण गृहस्थी आहे, कृष्ण वानप्रस्थी आहे आणि कृष्ण संन्यासी पण आहे. म्हणून काला होऊ शकतो. कृष्ण ब्रह्मचारी आहे, तो ब्रह्मचारी आहे नाही त्याच्यासारखा कोणी ब्रह्मचारीच नाही. तुका मने नटधारी ओम भोमुनी ब्रह्मचारी नवनवे वाडे केवारे नकळे नामो माझे मोळे तुका मने नटधारी ओम भोमुनी नवनवे प्रमाण म्हणणारे टाळकरी मराठवाड्यातच आहेत. आता काही भागात गाणे म्हणणारेच होता का काय? विठ्ठला तुका म्हणे नटधारी भोग भोगूनी ब्रह्मचारी. असा ब्रह्मचारी जगात कोणी पाहिलाच नाही. आणखी सोपं सांगू, कृष्ण असा ब्रह्मचारी आहे की ज्याला प्रणाम केल्याशिवाय ब्रह्मचारी सुद्धा ब्रह्मचारी राहू शकत नाही. वृंदावनामध्ये जी ब्रह्मचारी साधक मंडळी राहतात त्यांना दररोज रास पंचाध्यायीचा पाठ करायला लावला जातो. रास पंचाध्यायी म्हणजे श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामधले 29, 30, 31, 32 आणि 33 क्रमांकाचे अध्याय. का बरं? यामध्ये कृष्णाच्या शृंगाराच्या लीला आहेत आणि ती रास पंचाध्यायी ब्रह्मचार्यांनी रात्री 12 वाजता उठून वाचावी. का? त्या विलासाचं वर्णन केलं की आपल्या मनातल्या विलासाच्या भावना कमी होतात. असा ब्रह्मचारी जगात कोण आहे? म्हणजे तो ब्रह्मचारी आहे. दुसरं तो गृहस्थी आहे. तो गृहस्थी आहे म्हणण्यापेक्षा त्याच्यासारखा गृहस्थी कोणीच नाही. का? 16 सहस्त्र नारी आहेत त्याला, आणि एवढा असून तो आनंदाने संसार करतो. आपला संसार एकच आहे आणि त्याच्यात किती व्यथा आहे. तो लग्न झाल्यावर त्यांच्या त्या बेडच्या मागे रॅक असतात ना, त्या रॅकवर अत्तराच्या बाटल्या असतात. 6 महिन्यात तिथं झंडू बाम आयोडेक्स अरे 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 विठ्ठला काय डोकेदुखी त्यांच्या प्रपंचात सुरू होते. कृष्ण आमचा आनंदाने संसार करतो. म्हणजे तो ब्रह्मचारी आहे, तो गृहस्थी आहे, तो वानप्रस्थी आहे. म्हणजे त्याचं वनावर फार प्रेम आहे, कारण त्याचं वनवासावर फार प्रेम आहे. म्हणून वनवासात असलेल्यांच्या सोबत हा पण राहतो. पहाते पांडव अखंड वनवास. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, इतका खडतर प्रवास, पण त्यात देवाचा सहवास. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी
राणा द्वारकेचा आणि घरी पांडवा. बरं, ज्यांच्या घरी राहिला त्यांनाच घर नाहीये, काय कमाल आहे. ते वनात राहतात, हा त्यांच्या सोबत राहतो, तो वानप्रस्थी आहे, तो संन्याशी आहे. तो संन्याशी आहे म्हणण्यापेक्षा त्याच्यासारखा दुसरा संन्याशीच नाही. आणखी सोपं बोलू, तो असा संन्यासी आहे, जगातले संन्यासी संन्यासाच्या नियमाप्रमाणे वागतात. कृष्ण असा संन्यासी आहे ज्यांनी संन्यासाचा नवा नियम संन्याशानं शिकवलाय. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांचा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो, त्यांनी भगवद्गीतेबद्दल एक विधान केलंय. ते विधान असं आहे, गीता प्रीचेस नॉट रिनाउन्सिएशन ऑफ कर्मा बट रिनाउन्सिएशन इन कर्मा. रिनाउन्सिएशन म्हणजे संन्यास, कर्मा म्हणजे आपण करतो ते कर्म, ऑफ म्हणजे चा आणि इन म्हणजे आत. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात की गीता कर्माचा संन्यास सांगत नाही, गीता कर्मात संन्यास सांगते. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे गीता फणस खाऊ नका असं सांगत नाही, मग गीता म्हणते हाताला तेल लावा आणि फणस खा असं सांगते. विठ्ठला. फणस खाल्लाय का? फणस कोकणातला आहे म्हणून. ते फणस खायला कोणी तयार होतं, पण कापायला कोणी तयार नसतं, बरोबर ना. कापायला म्हटलं की कापायला लागतात. त्याचं कारण त्याचा चिक, तिथे पांढऱ्या रंगाचं येतं, इतकं चिकट राहतं की फेविकॉल त्याला पाहूनच जन्माला आलंय. फक्त कंपनी लबाड निघाली, त्यांनी ऍडव्हर्टाईज मध्ये फणस दाखवायच्या ऐवजी कोंबडी दाखवली. विठ्ठला. मग तो फणस जर कापायचा असेल, आणि कापायचाच आहे आपल्याला, मग काय करायला लागतं? हात लावला तर ते सगळं चिकटतं. त्याला सोपा उपाय, हाताला तेल लावा आणि मग फणस कापा, म्हणजे फणस कापला जाईल आणि हाताला घाण लागणार नाही. गीता असा मार्ग आम्हाला सांगते. कर्म करा पण कर्माचा चीक लागला नाही पाहिजे. म्हणजे देव संन्यासी आहे, त्यांनी संन्यास धर्माची नवीन डेफिनेशन दिली आहे. मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जा निरंतर. म्हणून काल्यामध्ये कृष्ण पाहिजे, कृष्ण असला की काला होईल. या काल्याच्या निमित्ताने अनेकविध विषयांची चर्चा करण्याचा कीर्तनकाराला अधिकार आहे. तो कृष्ण आणि यशोदेचा संवाद सांगू शकतो, तो कृष्ण आणि गोपाळांचं वर्णन करू शकतो, आणि गवळणींच्या भाव अवस्था प्रगट करू शकतो. मी आपल्या पुढे अभंग ठेवलाय, त्याचा भाव थोडासा भिन्न आहे. म्हणजे कृष्णाने कोणाकोणाला जवळ केलंय त्यांची यादी तुकाराम महाराजांनी आपल्या पुढे ठेवली. बरं, संत जे काही करतात त्याला काहीतरी कारण आहे ना. ही यादी आमच्या पुढे का ठेवली संतांनी? त्याचं कारण आपल्या आत वाढत चाललेला न्यूनगंड, गलगंड नाही. विठ्ठला विठ्ठला. न्यूनगंड वेगळा आणि गलगंड वेगळा. न्यून वेगळा, न्यूनगंड वेगळा. काय फरक आहे दोन्हीमध्ये ऐका. माझ्यामध्ये खरीच एखादी गोष्ट कमी आहे तर त्याला न्यून म्हणतात, आणि माझ्याकडं काहीच कमी नाही पण तरी मला उगाच वाटतं की माझ्यात काहीतरी कमी आहे, त्याला न्यूनगंड म्हणतात. विठ्ठला. सोपं बोलतो. मी भजन करत नाही का मला भजन जमत नाही? मी करत नाही, केलं तर मला जमतं. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. न्यून असेल तर ते चालेल पण न्यूनगंड नको. संत म्हणतात मनुष्य जन्माची रचनाच या करताय की याला परमात्मा प्राप्त होणार आहे, हे बाकी ठिकाणी होणार नाही. बहुता जन्माती जन्मलासी नरा, देव तो सोयरा करिया था. आणि हे बाकी कोणाला नाही, जमलं तर त्यालाच जमेल. याची देही घडे देवाचे भजन, आणि ज्ञान नाही
म्हणून आतमध्ये घेतलं त्याला. देह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होते तरी का चित्ती न धरावे. अरे ज्याला जमत नाही त्याला जर जमलं तर ज्याला जमतं त्याला जमू नये. सोपं सांगतो. पुराणात कथा आहे. एक हत्ती त्याच्या सगळ्या हत्तींना घेऊन फिरायला गेला. 31 जवळ आलं होतं. पोरांना नाताळच्या सुट्या लागल्या होत्या. सगळ्या हत्तींना गेला घेऊन तो वॉटर रिसॉर्ट. हे सगळं जुनच आहे. त्या हत्तीचं नाव गजेंद्र. गेला कुठं? त्रिकूट पर्वताच्या शिखरावर. तिथं गेला आणि मस्तपैकी छान स्नान करू लागला. त्या सोंडेत तो पाणी भरायचा आणि सगळ्या त्या हत्तींच्या अंगावर उडवायचा. म्हणजे शॉवर जुनी पद्धत आहे. सगळं चालू होतं. खा प्या मजा करा. आणि एवढ्या 2019ला कोविडनी पाय पकडला. कोरोना आल्यावर गजेंद्र ताळ्यावर आलेत. विठाला कीर्तनाची पब्लिक डायरेक्ट डबल झाली आहे. म्हणजे गजेंद्र ताळ्यावरच आले. आता मला सांगतो त्या हत्तीचा पाय एका मगराने पकडला. तो झटके देऊ लागला. बळ त्याचं जास्त होतं हे मान्य आहे. पण मतदारसंघ चुकला. विठ्ठल बऱ्याच सीट त्यामुळे आपटतात. कारण सरोवर ही जागा हत्तीची नाही आहे. ती कोणाची आहे? भागवत वर्णन करतं. नक्र स्वस्थानमासाध्यम गजेंद्रमपि कर्षति सएव प्रच्युत स्थानाय शुनापी परिभूयते. ज्याची त्याची जागा आहे ना. आता वाजवणारे त्यांची जागा आहे बोटात, बोलणारा ओठात, गाणारा कंठात, फुल देठात, पाणी माठात, साहेब कोटात, लग्न थाटात, महाराज पोटात. विठाला ज्याच्या त्याच्या जागा आहेत. आणि जिथं जिथं तो बलवान आहे. देवाने कोणावरच अन्याय केला नाही. सांगतो तुम्हाला. ती दोघं जर फिरायला गेले ना आणि तिच्याकडून काही चूक झाली तो तिला तिथल्या तिथं टेकवतो. बघ आता तुला परत कुठं नेतो का. ती पण गप्प बसते. कारण आपण बाहेर गेलोय म्हणजे ही जागा कोणाची आहे? त्याची आहे. तो काय म्हणतो? बघ तुला आता कुठं नेतो का. हा शांत बसून घेतो. ही शांत बसते. पण ती नुसती शांत नाही बसत. ती एक ध्रुपद म्हण. तुम्ही घरी चला भेटला. पटलं का नाही? नाही तर का हसले असते तुम्ही. विठाला याचा अर्थ देवानी सगळ्यांना जागा दिलेल्या आहेत. अन्याय कोणावरच नाही. सरोवर ही जागा कोणाची आहे? नकराची, गजेंद्राची नाही. तो पाय काही सोडेना. बरेच प्रयत्न केले काही जमेना. LIC वाले आले, सह्या घेतल्या, मग बायका पण निघून गेल्या. विठ्ठला आता पठ्ठ्या पडला एकटाच. माणूस एकटा पडल्याशिवाय खरं भजन जन्मालाच येत नाही बरं. म्हणून भजन जन्माला येईल एवढं एकटं देवानी पाडावंच. माणसं ना कम्फर्ट झोन मध्ये राहतात म्हणून त्यांना भजनाची गरज वाटत नाही. अडचणीच माणसाला भजनाकडे घेऊन जातात. आम्ही देवाकडे आलो नाही, हम आये नाही, हमें लाया गया है. विठ्ठला महाराज एकटा पडला. आणि काही जागा तिथं तशाच असाव्यात. सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. परमार्थ एकट्यानी करायचा असतो. प्रवास दोघांनी करायचा असतो. अभ्यास तिघांनी करायचा असतो. प्रेत चौघांनी न्यायचं असतं. न्याय पाचानी करायचा असतो. विठ्ठला या असं मध्ये सांगावं लागतं. त्यांना रील्सला उपयोगाला येतं. विठ्ठला रील्स असावा आणि रिअल असावा. असो. तो एकटा पडला. एकटा पडल्यावर आता करतो काय? तो म्हणतो आता कोणीच नाही. आता तर आपण सापडलो. आता आपण मरणार. पण हे सगळं पाहिल्यावर त्याच्या मनात एक विचार आला. कोणता? हे जग ज्यांनी बनवलंय ना त्यांनीच मला बनवलंय. आणि ज्याचे शोरूम असतात त्याचे सर्व्हिस सेंटर पण असतात. म्हणजे याच्यात काही बिघाड झाला तर रिपेअर करायला पण जागा पाहिजे ना. म्हणजे तो हेही काम पाहत असावा. मग कोण आहे तो, कोण आहे तो, कोण आहे तो पण माहित नाही.
पुकारूया मनापासून, पोचेल आवाज त्याच्यापर्यंत. जो कोणी असेल ब्रह्मांडाचा राजा, जो कोणी असेल ब्रह्मांड चालक, जो कोणी असेल ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. येईल ना तो, येईल. म्हणून असं सरोवरात काय आहे का पाहिलं तर कमळ होतं. ते कमळ असं भिरकावलं. महाराज भिरकावलेलं ते कमळ इतकं प्रामाणिकपणे भिरकावलं होतं. भगवान वैकुंठाहून निघाले. लक्ष्मीने विचारलं कुठे चालले. त्याच्या घरी पण तेच सिस्टम आहे. भगवान हत्ती म्हणाले होते. हत्ती ह म्हणायला लक्ष्मीजवळ होते, ती म्हणायला हत्तीजवळ. हा कहे लक्ष्मी तो ती कहे गजराज, आगे लगत गोली पिछे होता आवाज. आले त्या नकराला चक्रानी फाडलं, गजेंद्राला मोकळं केलं. खरं तर गजेंद्राला कसं काय माहिती होतं काय माहिती काय की आपल्याकडे जर कमळ असलं तर सगळे आपल्याकडे येतील. विठ्ठला आता गजेंद्राला माहित असेल तर देवेंद्राला पण माहितच असेल की काही. जाऊ दे ना, मला काय म्हणायचं आहे की ते कमळ पाहून सगळे धावत सुटले. श्रोते हो, आपण तर आता प्रमाण म्हटलं की देव हा फक्त मनुष्य जन्मातच भेटतो. मग गजेंद्र हा मनुष्य नाहीये. जर मनुष्य नाही त्यालाही जर परमात्मा भेटतो तर मग माणसं कोणाची वाट पाहतायत. विठ्ठला विठ्ठला. पण बऱ्याच माणसांमध्ये असा न्यूनगंड वाढला की देव मला कसं काय भेटेल. कारण स्वतःमध्ये एक आत्मसन्मान हरवलेली माणसं स्वतःला नेहमी हीन दीन मानतात. मी म्हणजे हे असं वाटतं. आपल्याला काय होणार आहे, आपल्याला काय जमणार आहे, देवाचं कुठं आपल्याकडे लक्ष आहे. देवान तरी आपल्याला काय दिलंय, काय दिलंय म्हणजे तुला ठेवलंय हे काय कमी दिलंय. विठ्ठला त्याला काहीच फायदा नाही, तरी पण एवढ्या कोरोनातून हा माल वाचवलाय म्हणजे कमाल आहे. त्यामुळं मी देवाचा लाडका हे मानलं पाहिजे. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले शिकागो परिषदेत, त्याच्या आधी ख्रिश्चन पाद्री बोलायला उभा राहिला आणि म्हणाला माझा धर्म सांगतो माणसानं देवाकडे गेलं पाहिजे कारण तो पापी आहे. स्वामीजींना राग आला. ते म्हणाले माझा हिंदू धर्म सांगतो माणसानं देवाकडे गेलं पाहिजे, तो पापी आहे म्हणून नाही, तो देवाचा लाडका लेक आहे म्हणून. काय भावना आहे ना. मी देवाचा लाडका लेक आहे. अमृतस्य पुत्र हा, ही श्रुतीची साध आहे आम्हाला घातलेली. त्यामुळे स्वतःबद्दलचा जो दुबळेपणा आहे ना तो बाजूला काढा. हा, काही गोष्टी कुठं असतील कुठं नसतील त्या तर पाहायलाच मिळतात आपल्याला. तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलं जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, आणि आपण त्यांना मिरच्यांमध्ये फसवलं. विठ्ठल
आपण लहान झालोय, मूळचे आपण मोठे आहोत. स्वतःमध्ये तितक्या ऊर्जा आहेत, स्वतःमध्ये तितक्या क्षमता आहेत. फक्त आपल्याला लक्षात नाही की हे आपल्यात आहे आणि ते जागं केलं पाहिजे. सोपं सांगतो तुम्हाला. सीता शोधण्याकरता रामाने दक्षिणेची टोळी पाठवली, ती फार मजबूत होती. संपातीने त्यांना सांगितलं सुद्धा की मला दूरचं दिसतं. संपाती म्हणाला, अशोक वनामध्ये सीता आहे आणि शोक करते. काय कॉम्बिनेशन आहे देवाचं. करते काय, शोक, आणि वन कोणतं, अशोक. विठ्ठला मला इथून दिसते, पण जाईल कोण, का मध्ये सागर आहे, याला कोण पार करील. सगळे पुन्हा शांत बसले. त्यावेळेला त्या सगळ्यांकडे पाहिलं आणि लक्षात घेतलं जांबुवंतानी. रामायणातलं जांबुवंताचं भाषण फार प्रसिद्ध आहे. जामवंत के वचन सुहाये, सुनी हनुमत हृदय अति भाई. ही सुंदरकांडाची सुरुवात आहे, जो पंचम कांड आहे रामायणातला. तुझ्यात ती शक्ती आहे, तुझ्यात ते सामर्थ्य आहे, म्हणून भाषण सुरू केलं. एखादी वृद्ध व्यक्ती त्या सगळ्या समूहात पाहिजे, कारण तिचा अनुभव आपल्याला उपयोगाला येतो. पोरापोरांचीच अशी मिरवणूक निघाली वरात. ते म्हणाले, आपण सगळे उच्च शिक्षित आहोत, खूप शिकलेले आहोत ना, मग आपल्यासोबत म्हातारी पाहिजेच कशाला. ते सगळे म्हातारी ठेवले, पोरच गेली वरात घेऊन. तिथे गेल्यानंतर व्यायी भेट करायची असते ना. त्या पोरीकडच्या म्हाताऱ्यांनी पाहिलं, हे सगळे पोरं आले, संसार काय पोर खेळ आहे का, याच्यात जाणता कोणीच दिसे ना. त्यांनी सांगितलं, इकडे या, व्यायी भेट कोण करणार आहे. तेच MA PhD पाठवलं तिथं. तो म्हणाले, हे सगळे पोरं थांबा म्हणे, आमच्या गावची एक पद्धत आहे. म्हणे काय, तुम्ही आलात बरोबर आहात म्हणे, मग आमची एक अट ऐका. म्हणे काय, आम्ही जे देतो ते सगळं घेऊन जायचं, यातलं काही नेता आलं नाही तर काहीच नेऊ दिलं जाणार नाही. ते म्हणाले, न्यायला चालू आहे, काय ठेवणार आहेत आम्ही, बोला काय न्यायचं. ते म्हणाले, आम्ही 10 लाख रुपये हुंडा दिला, न्यायचा. म्हणे नेणार. नवरी न्यायची, म्हणजे नेणार. 10 एकर जमीन दिली, ती कशी काय न्यायची. ते PhD वाले म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक आहे. तो प्रिंटिंग नाही, मिस्टेक नाही, असंच म्हणायचं आहे आम्हाला. त्यांनी सगळं गुगल बिगल सगळे महाराज उलते पालते घातले, कुठंच उत्तर सापडे ना. ते म्हणाले, हे पा, जर 10 एकर जमीन इथून नेली नाही तर आम्ही नवरी सुद्धा नेऊ देणार, तसं जायचंय रिकामं. ते सगळे PhD गांगरले. तेवढ्यात एक जण बोलला, खरी हे आपलं सिलेबसलाच नव्हतं. ते म्हणाले, हा जुना अभ्यासक्रम वाटतो. कारण प्रश्न कोणी विचारलाय, म्हाताऱ्या माणसाने, आणि म्हाताऱ्या माणसाचा अंदाज येत नाही. म्हाताऱ्या माणसाचा अंदाज येत नाही, महाराष्ट्राला येत नाही अजून. विठ्ठला म्हाताऱ्या माणसाचा अंदाज येत नाही अजून. लोकांना डाऊट आहे, पुतण्या काकाचाच आहे. विठ्ठला ते म्हणतात, एखादा म्हातारा माणूस आणायलाच पाहिजे होता म्हणे, असं नाही चालत. तो नवऱ्याचा तो सोबत असतो, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, सकोल्या जे म्हणतात ते म्हणतात, जाऊ द्या. प्रमाण पाठ नसलं की आपण नुसता आवाज काढतो ना, तसं करू आपण. विठ्ठला सकोन्या, हा लांडग, एकदम असा लबाड शब्द लवकर लक्षात राहतो. तो लांडग तिथं आला, ती लांडग. तो म्हणाला, मला माहित होतं काय असं काहीतरी होईल म्हणे. मग आपला चुलता डिक्कीत टाकून आणलाय म्हणे मी, थांबा. ती डिक्की वर केली, अख्खा घामा घुम गुदमरलेला, हे धुळीनं माखलेला. काढला तसा पहिला झटकला, अख्खा किलोभर धूळ निघाली त्याच्या अंगावरून. असा जिकडून कुठून तरी जाऊन आला असेल खराब रस्त्यातून. महाराज त्याला काढलं. म्हणे काय झालं. अरे काका म्हणे लई अडचण झाली. म्हणजे काय अडचण झाली. म्हणजे अडचण अशी झाली की ते म्हणतात आम्ही देतो ते सगळं न्यायचं,
काही नेता आलं नाही तर काहीच न्यायचं नाही. म्हणे काय दिलंय? म्हणे 10 एकर जमीन, 10 लाख रुपये नवरी. म्हणे मग प्रॉब्लेम काय? अरे ते म्हणे 10 लाख नेता येईल, ती नवरी नेता येईल, ते 10 एकर जमीन कशी काय न्यायची? ते म्हणाले मी आहे, तुम्ही कशाला काय काळजी करता? ते म्हणाले हे पा काका, आमचा तुझ्यावरच आता भरोसा आहे. मी नवरदेवाचा काका सांगतोय, तुम्ही उगाच माझी पंचायत करू नका. काका आता तू करशील तेच बस. काका आले स्टेजवर. ते म्हणाले काय? ते म्हणाले हे 10 लाख रुपये न्यायचे, नवरी न्यायची आणि 10 एकर जमीन न्यायची. यातलं एक जरी नेता आलं नाही तर काहीच न्यायचं नाही. तो काका इतका कॉन्फिडन्स मध्ये होता. तो म्हणला अजून काय आहे का? हे मागचे त्याचा शर्ट ओढतात का? याच्यानीत नाकात दम आलाय, हा आणखी कुठं संकट ओढवून घेतो आगीतून फोपाट्यात. तो म्हणाला एवढं तर मिटव आधी. नाही नाही म्हणे, त्यांचं काय ते पाहूया. नवरदेव म्हणतो यांनी पैज लावली पण माझी बायको घालविला आता. तो अजून म्हणतो अजून काय असेल तर एकदमच होऊ द्या. ते म्हणले काही नाही, एवढं करून दाखवा. तो म्हणाले हे पा तुमचा जसा नियम आहे ना तसा आमचा पण नियम आहे. म्हणे काय? जे न्यायचं आहे ते इथं आणून द्या विठ्ठला. जमलं तर पहा, नाही तर राहू द्या, भंडारा आहे थोड्या वेळात. 10 लाख न्यायचे आणून द्या, इथून नेणार. नवरी न्यायची आणून द्या, अजून आणून द्या विठ्ठला. अनुभवाचं मोल नाही होऊ शकत. त्यांनी सांगितलं हनुमंता, अरे तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे. तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. तुझ्या अंगामध्ये ते बळ आहे. अरे जन्मताच तू सूर्याला गिळायला चालला होता, मग इथून सूर्य लांब का लंका? हा प्रश्न पण गमतीचा आहे. एका मास्तरने पोराला विचारलं इथून चंद्र लांब का पाकिस्तान? तो म्हणाला पाकिस्तान का? चंद्र दिसतो विठ्ठल. ते काय म्हणाले इथून सूर्य लांब का लंका? ते म्हणाले सूर्य लांब आहे. बरं मी तुला असं विचारतो, तू जेव्हा सूर्याला धरायला गेला तेव्हा तू किती वर्षाचा होता? जन्म झाल्याबरोबर. मला काय म्हणायचंय, जन्म झाल्या झाल्या तू जर सूर्यापर्यंत जाऊ शकतो, आता तर तू जिम बिम लावून झाली आहे. आता तू बलवान झालास, आता तू तारुण्यात आहे. आता लंका किस बात की? ती लंका काय चीज आहे? मला काय म्हणायचंय, भाषण कसं केलं पाहिजे ते जांबवंताकडून शिका. आपल्याला जर बाजूवाल्यांनी सांगितलं ना मी आता पेटीच्या क्लासला जातो, काय सल्ला देतात लोक? तू न पेटी, तुमच्या बाप जन्मी कधी पाहिले का? झालं त्याचा क्लासच बंद विठ्ठला. चिअर्स केलं पाहिजे ना, त्याला ऊर्जा दिली पाहिजे, त्याचा उत्साह वाढवला पाहिजे. आपल्याकडे सगळे उत्साहाचा आडवे करायचे कारखाने. एखाद्या लहान मुलाने कीर्तन केलं ना, आता काय पोर खेळ करून टाकला, मग तुझी पोरं का नाही खेळत? तरुणाने कीर्तन केलं तर बरा धंदा आहे, तू कर. एखाद्या म्हाताऱ्याने बसून कीर्तन केलं, आता ज्यांची वय झाली त्यांनी बसून करा, तरुणांनी बसून करू नये. विठ्ठला म्हाताऱ्या माणसाने कीर्तन केलं तर ते काय म्हणतात माहिती? बसून कीर्तन करतात, आता झोपून करते. अरे हो ना, तो जरी बसला तरी त्याचा संकल्प उभा आहे ना. चांगलं बघायला शिकलं पाहिजे. ते निहाळलं आणि त्यांनी सांगितलं हे बघ तुलाच हे काम जमणार आहे. एकेका विधानाने बाहू प्रस्फुरित झाले आणि मरगळ येऊन बसलेले हनुमान, जिमी अमोघ रघुपती कर बाना, यही भाती चले व हनुमाना. रामाच्या भात्यातला बाण जसा पुढे निघतो तसे हनुमान निघाले. याचा अर्थ असा होतो, काय होतो की आपल्यातल्या ऊर्जा जाग्या कराव्या लागतात. विठ्ठला पण मग त्या जाग्या कशाने होतील? त्याकरता समोर तसे दृष्टांत दिले पाहिजेत. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला सुद्धा देव भेटेल जर ताक पिणाऱ्या गवळ्यांना मिळाला तर. गवळीयाच ताक पिरी कोण पोरे चांगली, गवळीयाच ताक पिरी कोण पोरे चांगली, गवळीयाच ताक पिरी कोण पोरे चांगली,
गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे कोण पोर कोण पोर सांगली एवढं नाद देव काय देवा भक्ती एवढं नाद देवा काय देवा भक्ती एवढं त्यांना छंद देवा भक्तीची एवढं छंद देवा भक्तीची उदाहरण ठेवलंय आपल्या पुढ्यात. कवळियाची ताकपिरी कोण पोरे चांगली. अरे आपल्याला देव का भेटू नये? ज्या गवळ्यांच्या पोरांना गावात अजिबात मानसन्मान नव्हता त्यांना जर भेटला तर आपल्याला का नाही? उदाहरण असंच द्यावं लागतं. पंढरीची वारी करतो ना आपण, त्या वारीमध्ये जुने वारकरी नवीन माणसाला आपले अनुभव सांगतात ना, तेव्हा ते फार रंजक असतात. ऍक्च्युली वारी तशी नसते. हे सांगताना त्याला काय सांगतात? लय मज्जा आहे, चल. आता ते मजा करायला येतो आणि पहिल्याच दिवशी पाय त्याच्या गळ्यात येतात. का? ते आळंदीहून दिंडी निघते आणि पुन्हा येतच नाही लवकर. 6 वाजल्यापासून याला वाटतं आताच पुन्हा येईल. त्याला बिल्डिंग दिसू लागला, त्याला वाटतं आला पुन्हा. 6 वाजता विचारतो पुन्हा आलं का? 8 वाजता विचारतो पुन्हा आलं का? 9, 10, 11 वाजता माऊलीची आरती. विचारत काय राहतो? पुन्हा आलं का? ते विचारताना एवढं कोमेजतं असं वाटतं हे पुन्हा आलं का म्हणते पुन्हा येणारच नाही. त्याला दुसरी आशा लावली जाते. कोणती? आज जास्त चालावं लागलं, उद्या आराम आहे. उद्या काय आहे? आराम आहे. पण त्याला हे सांगितलं जात नाही उद्याचा आराम काय, परवा दिवेघाट चढायचा आहे. त्याला सांगितलं जातं फार मजा असते दिंडीत, झोप इतकी छान लागते. त्याला हे सांगितलं जात नाही का एका तंबूत 40च्या ऐवजी 60 माणसं भरतात. एकदा आडवा पडला की हलो नाही. बरं आरामात झोपू म्हणाल तर शक्यच नाही. का? त्या तंबूत आखे शास्त्रीय गायक असतात. कोणाचा खर्ज, कोणाचा षड्ज, कोणाचा पंच. बरं अशा परिस्थितीत झोप लागावी ना, तर त्या तंबूचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. शेवटचा माणूस झोपायच्यात पहिला माणूस जागा झालेला असतो तंबूत, आणि त्याचं ती प्लॅस्टिकचं खुडखुड 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 काहीतरी चालूच राहत. बरं त्याला वाटलं आंघोळीची मजा, घरी शॉवर बाथ घ्यायचा, तिथं टँकर बाथ. विठाला पण तरी पण कसं काय होतं सांगतो तुम्हाला. त्या दिवे घाटात तर खरी मजा असते. ते दिवे घाट जेव्हा चढायला लागतात ना, त्यावेळेला सगळ्यात पुढं म्हातारी माणसं चालतात. ते 60, 70, 80 वाले, ते जुनी मॉडेल फार पॉवरफुल एकदम. ते असे तुरतुर 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 धावतात. कोण? 70 वाले तुरतुर तुरतुर, आणि 40 वाली जा जाय चाललेत मागून मागून. मला काय म्हणायचंय, दृष्टांत संपला. 40 वर्षाची अवजड माणसं दिवेघाट का चढू शकली? कारण त्यांच्या पुढं 70 वर्षाची म्हातारी चढणारी आहेत म्हणून. आम्हाला देव भेटू शकतो हे विश्वासाचं पात्र कशाने प्राप्त होईल? जर गोपाळांना भेटलंय तर आम्हाला का नाही? विठ्ठला आणखी सोपं सांगतो, थांबा. ते 2 गावांना जोडणारे रस्ते असतात ना, त्याच्यात मध्ये मध्ये छोटे छोटे ओढे राहतात. आता त्या पुलाला फार उंची नसते. जरा पाऊस पडला की तो पूल पाण्याखाली. पेपरात बातमी, माटेगाव रस्ता बंद. विठ्ठला ट्रॅफिक 0 फाट्यावरून वळवली. ते छोटे छोटे पूल पटकन पाण्याखाली जातात, आणि पूल छोटे छोटे असले का कशाने पण पाण्याखाली जाऊ द्या. मला पुलाबद्दलच म्हणायचं आहे. ते पूल बुडाले, दोन्ही बाजूला बाईकवाले रांगा लागल्या. आता जायचं कसं?
एक पक्का घाईवाला आला, त्याला वा बाजूला, मला जायचंय. अरे सगळ्या गाड्या थांबल्यात आणि हे म्हणतं मला जायचंय. एक जण काय म्हणाला त्यातलं माहिती का, ऐ याला जाऊ दे. याला जाऊ दे नाही म्हटलं, याला जाऊ दे विठाला. दुसऱ्याने लगेच मोबाईल काढला म्हणे याचा व्हिडिओ काढून युट्यूबला टाकू, लय पैसे येतील, चॅनेल मॉनिटाईज होईल आपलं. दुःख सुद्धा विकली जातात आता. सगळ्यांनी त्याला रस्ता दिला. तो इतका मास्टर होता ना गाडी चालवणारा, त्यांनी बरोबर अशी बाईक काढली की पलीकडे गेला. जसा तो पलीकडे गेला ना, हे तुंबलेले होते सगळे लाईनीला आले. माझा दृष्टांत संपला. प्रश्न आता इतकाच आहे, कोणता? तो गेल्यावर हे गेले, तो जायच्या आत हे जाऊ शकत नव्हते का? होते का नाही? विचारून घ्या त्यांना, काय म्हणत जात जाऊ शकतं का नाही जाऊ शकत ते? जाऊ शकतात का नाही जाऊ शकत? जाऊ शकत होते, कारण तो गेला म्हणजे पाणी कमी नाही झालं, पाणी तेवढंच आहे. मग तो गेल्यावरच काय हे जाऊ शकलेत? त्याचं कारण आहे, कोणीतरी जाऊ शकतं हे मला दिसावं लागतं तेव्हा मी जाऊ शकतो. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, चला पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही. पुढे गेलेला शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत परफेक्ट मॅचिंग झालं ते. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही. आम्हाला विश्वासच बसत नाही की आम्ही ब्राह्मण नाही म्हणजे आमचा उद्धार होणार नाही. संतांनी त्याच्यासाठी कितीतरी चरणांचे अभंग लिहिलेत. वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपाशी, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णयायसा वेदशास्त्री, मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. उदाहरणं सांगावी लागली. मी कर्मवंचित असेल नाही तर जन्मवंचित असेल. आपलं पंढरपूर त्याच तर ब्रँड अँबॅसेडर आहे. तुम्ही गेल्यावर अगोदर बाहेर दर्शन चोखोबारायचं आणि आज दर्शन कानोपात्रीचं. याला म्हणतात न पाहे याती कुळाचा विचार. विठाला मग ज्यांना भेटला ते गोपाळ कसे आहेत? महाराज म्हणतात ताक पिरे, ताक पिणारी, त्यांना दूध नाही, दही नाही, लोणी पण नाही. मुळात हे गोपाळ कसे असतील हो, त्यांच्या नावांवरून अंदाज येईल तुम्हाला. वाकड्या, बोबड्या, पेंद्या ही नावं काय भटजीकडे जाऊन राशी पाहून नाही आणलेली, त्यांचा आकार पाहून ठेवलेली नाव आहेत. आणि खेड्यात तसंच असतं. आमच्याकडे जर जाडजूड पोरगा असला त्याचं नाव ठेवतात ढोल्या. बारीक असलं का तो वाळक्या, सावळा असेल तर तो काळूराम, गोरा असलं का त्याचं नाव भुरिया. विठाला मग वाकड्या नाव ठेवलं म्हणजे कसं असेल? वाकडा हा कृष्णाचा वाकडा आहे, नागराज मंजुळींनी चोरून आणला तो. विठाला बोबड्या म्हणजे बोबड बोलायचा. दायबा तुतना न तोले बा, आम्ही नाही तुझ्या थंगतीला बा. दायबा तुतना न तोले बा, आम्ही नाही तुझ्या थंगतीला बा. दायबा तुतना न तोले बा, अतीत एकदा झाली बोल मिळून, तुझ्या मातीत खाली गेलेले बा, तुझ्या
पोल्यांना मुलाच्या पोल्या दिल्या रे बा समद्या पोलांना एक एक दिली मनात अगदी दिलेले बा नाही बा तुला नकोले बा आम्ही नाही येत तुला रे बा नाही बा तुला नकोले बा आम्ही नाही येत तुला रे बा आम्ही नाही येत तुला बा. आपल्याकडे सगळे फॉन्ट आहेत, काय अडचण नाही. वाकड्या, बोबड्या, पेंद्या, सुदाम्या हे सगळे अवगुणाने पडलेली नाव आहेत ना. आणि त्या ताकपिऱ्यांच्या मागं देव लागतो. ऍक्च्युली यज्ञ करतात तेव्हा तो आविर्भाग देवानी ग्रहण करावा म्हणून ते ऋत्विज अट्टहास करतात. आणि हा त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. आणि हा गवळ्याच्या पोरानी त्या पेंद्याला कधी नाही त्याच्या आईनं ताक दिलं. ते ताक त्याने घेतलं ना, असं तोंडात धरलं. तोंडात घेतलं ना, आठवण झाली. लोणी मिळाल्यावर कृष्ण जर आपल्याला देतो तर आपल्याला मिळालेलं ताक आपण कृष्णाला नको द्यायला. आयुष्यात सुख येऊ नाही तर दुःख येऊ, आठवण पांडुरंगाची होणं आपण गोपाळ असल्याचं लक्षण आहे. विठ्ठला फाशीचा दोर गळ्यात घालण्यापेक्षा तुळशीची माळ गळ्यात घातली तर मार्ग सुटतो. गळ्यातच घालायचं आहे ना. मग योग्य वेळी योग्य गळ्यात घाला, म्हणजे चुकीच्या वेळी चुकीचं गळ्यात घालावं लागणार नाही. मग त्याला ताक मिळालं आणि आठवण झाली कृष्णाला द्यायला पाहिजे. आता अडचण अशी, हे नेता येणार नाही आणि दुसरा आपल्याला मिळणार नाही. पण ज्याला सेवा करायची आहे ना त्याला बुद्धी बरोबर सुचते. ज्याला करायचंच आहे ना तो बरोबर करतो. काही माणसं सप्त्याच्या मांडवात येऊन अशी हाताची घडी करून विचारतात, माझ्या करता काही सेवा आहे का? हे काहीच करणार नाही. विठ्ठला आणि जेव्हा ज्याला सेवा कळते ना तो तिथूनच सतरंजा साफ करत करत येतो. म्हणजे सेवा सुद्धा कोणाला दिसते? करणारालाच सेवा दिसते. नाही तर लोक भर पावसात पण सांगतात दुष्काळ आहे, कुठं पडला? विठ्ठला. न करत्याचा वार शनिवार, त्याला सदा दुष्काळ राहतो. ज्याला करायचंय तो दुष्काळात सुद्धा सुकाळ उभा करतो ना. त्याला ते द्यायचं होतं. त्याला युक्ती काय सुचली माहिती? त्याने गळा लॉक केला आणि ओठ बंद केले. खाली एक थेंब पण उतरू द्यायचं नाही. आणि तसाच पळत सुटला नंदाच्या वाड्यावर. तिकडे गेला, मैयाला विचारलं, आता बोलता येईना का? सगळा माल भरलेला आहे, सगळं तोंडात आहे, त्यामुळे बोलायचं कसं काय? कारण ते खाल्ल्यावर बोलता येत नाही. विठ्ठला त्यामुळे ज्याला बोलायचंय त्यांनी खाऊ नये. मग म्हणजे मी लोण्याच म्हणतोय ना, ते ताक तोंडात, काही बोलता येईना. मैयाला तो खुनेने विचारतो, बासरीवाला कुठे आहे? मोरपीसवाला कुठे आहे? मैया याच्या गालाकडे पाहून कृष्णाला आवाज देते, अरे कान्हा जरा देखो तो ये पेंदा के गालों में कैसी सूजन. याच्या गालाला सुजलं कस काय पहा जरा. कृष्ण एरवी आवाजल्यावर येत नाही, पोर दोस्ताने आवाज दिल्यावर लगेच तुझ्यासाठी काय पण. कृष्ण सगळी कामं टाकून पळत, माझ्या पेंद्याला काय झालं पाहिलं तर पेंद्याचे गाल सुजलेले. गालावरनं हात फिरवला, अरे पेंद्या कस काय गाल सुजले? का महाशिवरात्रीचा खजूर जास्त खाल्ला? झालं काय सांग? पेंद्या कुठं उत्तर द्यायच्या मोडवर आहे. पेंद्याने कृष्णाचे दोन्ही ओठ असे चिठीत पकडले आणि आ केलं आणि अख्खी इकडून चिपली तिकडं ट्रान्सफर केली. काय केलं? इकडचं ताक त्याच्या तोंडात. आता कृष्ण हो. पेंद्या मोकळा झाला आणि म्हणाला, अरे घे कधीचा सांभाळून, गाल दुखले माझे, बरा तू आता आला. तुला माहिती नाही माझ्या आईनं कधी नाही ते एकदा ताक दिलंय, पण ते तोंडात घेतल्यावर तुझी आठवण झाली. आता शेवटी दुसरं मिळणार नाही म्हणून हेच कृष्ण तुझ्यासाठी घेऊन आलो. अगदी छान पी, जरा सुद्धा उष्ट केलं नाहीये. पाहता गोवळी खाय चांदी उलटावले. Hare
काय पेंद्या? जरा सुद्धा उष्ट केलं नाही, जसंच्या तसंच आणलंय. आणलंय कशात? कृष्ण प्यायला लागला, हा असा बघत बसतो. ते ताक पिताना पेंद्याला समाधी लागली बघता बघता. पिऊन झाल्यावर कृष्णाने ब्रह्मांड तृप्तीचा ढेकर दिला. पेंद्या विचारलं कस काय होत ताक? कृष्णाने केली सुरुवात. या ताकाचा महिमा. ते म्हणाले थांब, ते कीर्तन झाल्यावर आभार मानतातच नको करू तू, खरं खरं सांग. नाही तर ते आभारात म्हटलं तर श्रोते मंत्रमुग्ध झाले, निम्मे झोपलेले असतात विठाला. त्या भाषणात काही फार फार दम नसतो, ते फार छान बोललं जातं. मैतावर नाही का बोलतात भाषणात, त्याच्यात 80% खोटच मटेरियल राहतं. म्हणजे माणूस बदलतो, मटेरियल तेच. ते खूप मन मिळावू होते, आख्या गावात भानगडी लावून मेला. आमच्या काकू फार प्रेमळ होत्या, जमणारी आखी गावातली लग्न फोन करू करू मोडली त्या आजीनं विठाला. कृष्णा रिअल सांग, ए उगाच काहीच्या काही नको सांगू, मला बरं वाटावं म्हणून. कृष्णाला वाटलं पेंद्याला आपण मस्करी करतोय असं वाटलं की काय. कृष्ण म्हणाला पेंद्या काय सांगू, अरे ताक आतापर्यंत खूप जणांनी आणून दिलं, पण तुझ्या ताकाची गोष्ट निराळी आहे. ते म्हणाले कस काही ताक निराळ? ते म्हणाले ताक सगळ्यांनी आणलं, पण असा तांब्या कोणीच वापरला नव्हता विठाला. जो कृष्ण सांगतो गीतेत की उष्ट भोजन हे तामसी भोजन आहे, तोच कृष्ण गोपाळांच्या उष्ट जर पितो खातो, मग आपलं का नाही घेणार? गवळीची ताक पिरे कोण पोरे चांगली. महाराज त्या पोरांनी कृष्णावर प्रेम केलंय हे नवल नाही, कृष्णाला त्यांचा छंद आहे हे नवल. चंद्र देवा एवढा चंद्र देवा एवढा चंद्र देवा एवढा चंद्र देवा. काय सेवा भक्ती ते एवढा चांगला चंद्र देवा एवढा चांगला चंद्र देवा. छंद देवा काय सेवा भक्ती ते. एकनाथी भागवतामध्ये कृष्ण आणि उद्धवाच्या संवादाच्या काही ओव्या आहेत. भगवान म्हणतात तुला माझा या भक्तांशी व्यवहार खटकतो का रे उद्धवा? तू काय मला हलकं समजलास? बघ मी पांडवाच्या बाचे काय लागे, त्याचे बेबटे सोशी अनेगी. मी सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे पांगे पांगलो? माझी काय क्षीण झाली शक्ती, मज गोपिका दावी बांधती. त्याच्या प्रेमाची प्रीती अतिगाडी उद्धवा. कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी की ओवळी. त्यांचे उच्चिष्ट कवळ मी गिळी, प्रेम समेळी डुल्लत. कुब्जा काय सुंदर होती, त्याच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी मी वनाप्रती, काय विषयासक्ती लागोनी. मी गोपाळांच्या उष्ट खातो म्हणजे मी काय गबाळ आहे का? नाही, त्यांचा भाव मला ते करायला भाग पाडतो. मला काय म्हणायचंय, जर अशा गोपाळांच्या प्रेमात कृष्ण पडत असेल तर आपल्याला काय मिळणार नाही. महाराज म्हणतात सामाजिक प्रतिष्ठा नव्हती तरी गोपाळांना देव मिळाला, संपत्ती नव्हती तरी विदुराला मिळाला. काय उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या,
इतकी तयारी केली होती दुर्योधनाने शिष्टाईसाठी भगवान येणार म्हणून. 8 प्रकारचा भात, 16 प्रकारची आमटी आणि 72 भाज्या बनवल्या होत्या. कोण? दुर्योधन. कारण जेव्हा तयारी करायची असते तेव्हा काहीच कसर ठेवायचे नसते, सगळं एकदम ओके करायचं असतं. विठ्ठला काहीच कमी नाही ठेवलं आणि वाट बघत बसला. शिष्टाई फिसली. भगवान जायला निघाले. दुर्योधनाने रस्ता अडवला. थांब, जेवणाची व्यवस्था झाली आहे, कीर्तन झालं का लगेच पंक्ती आहेत. भगवान म्हणाले मी नाही जेवणार तुझ्याकडे. दुर्योधन म्हणाला एवढी तयारी केली, मी काय तयारीने जेवत असतो काय? मी तुझ्याकडे का जेवणार नाही त्याची कारण ऐक. माणसाने जेवावं कुठं हे तुला कळलं की मी का जेवत नाही हे कळेल. माणसाने कुठं जेवावं? एक, आता जेवलो नाही तर मरेन अशी स्थिती असेल तर कुठेही जेवावं. आणि 2, जिथं प्रेम आहे तिथं जेवावं. दुर्योधना, मी का जेवत नाही? मी उपवासी नाही, तुझ्यात प्रेम नाही. विठ्ठला. पण मग देवा मुंबई पर्यंत जायचंय, काय खाशील कुठं? उद्धवाजी लविदुरा घर जावे उद्धवजी लविदुरा घर आमची व्यवस्था झालीये कुठं? विदुरा घरी. बरं तिथं गेल्यानंतर खायच्या तर काय? कन्या. बरं त्या कन्या पण अशा होत्या, दाणे कमी, तांदूळ कमी आणि पाणीच जास्त झालं. आणि कन्या चिकट असतात, ते हाताला येईनात. भगवंताची फजिती होऊ लागली. त्या विदुरजीने एक सल्ला दिला, 4 हात नेहमी युद्ध करायला थोडं वापरायचे, माझ्या कन्या खायला पण 4 हात घे, म्हणजे 4 हातात सापडतील. मला काय म्हणायचंय? दुर्योधनाचे भोग नाकारून ज्या विदुरा घरी भगवान जातात त्याच्या घरी तर फक्त कन्याच होत्या. मन मोगन 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 मुरली माला नंदा ताल बेला नंदा ताल कळतं यातून? म्हणजे विदुराच्या कन्या पण माझ्याकडे ही वस्तू नाही म्हणून मला परमार्थ जमणार नाही समजण्याचं काही कारण नाही. फक्त एक गोष्ट यातलं सूत्र ध्यानात घ्या, तुमची कृती आणि वृत्ती समान असली पाहिजे. तुम्ही जेव्हा जे करता तेव्हा तुमच्या मनात विचार तोच आणि तसाच असला पाहिजे. आपल्याला लबाड्या राहतात, आपण दान करतो तरी पण अभिमानाची सोय करतो असं नाही. जे जेव्हा करायचं मनात तेच पाहिजे. शरीर आणि मन याच्यात पडलेलं अंतर याला म्हणतात ढोंग. विठ्ठला सोपं सांगतो तुम्हाला. पाहुणा जेव्हा आपल्या घरी येतो आणि जायला निघतो तेव्हा तो पाहुणा आपल्या लहान मुलाला पैसे देतो. कितीची नोट देतो? 10ची. जरा कीर्तनात तरी खर्च करा.
500 तर सांगा, मी बंद पडलो म्हणून, नाही तर अजून पुढची सांगणार होतो. राहू द्या, उगाच प्लान देता येता. तो पाहुणा आपल्या मुलाला पैसे देतो, नोट देतो. त्यावेळेला आई काय बोलते त्या पाहुण्याला? काय म्हणते? त्याला कशाला? बरोबर आहे ना? असंच म्हणतात ना इकडच्या आया, मला पूर्ण माहिती पाहिजे. पाहुण्याने पैसे दिल्यावर आई काय म्हणते? नको, त्याला कशाला. बरोबर आहे, असंच ना? बर, तुम्ही जेव्हा असं म्हणता तेव्हा तुमच्या मनात तसंच असतं ना? विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून देव आपल्या मिठाया खात नाही. आपली कृती आणि वृत्ती एक समान पाहिजे. आणि असं जेव्हा होतं ना, मग तेव्हा लोक जिला कुरूप म्हणतात, त्या कुबजेच्या प्रेमाचाही स्वीकार होतो. तुका मने खूप जादा, तुका मने खूप जादा, देवादी देवा जगत्रय दिवा, देवा जगत्रय देवादी देवा जगत्रय दिवा, देवा जगत्रय हरियसी केशवा विनंती मा, हरियसी केशवा विनंती मा, हरियसी केशवा विनंती मा. देवाधिवादी तुझे गुण नाम, देवाधिवादी तुझे वरी गुण नाम, देवाधिवादी तुझे वरी गुण नाम, देवाधिवादी तुझे वरी गुण नाम. देवाच्या बाललीला सांगाव्यात. एखादी लीला सांगावी, लाली वाढू लागली म्हणून. का त्यात लीला सांगायच्या? बरं, काल्याचं कीर्तन म्हणजे सगळं माहीत आहे तरी पण ऐकायला उत्सुकता. मी जे आतापर्यंत सांगत आलो हे सगळं तुम्हाला माहिती आहे, मग तरी परत काय ऐकायचंय? यालाच कृष्ण म्हणतात. जो माहीत आहे तरी पण परत माहीतच करून घ्यायचं आहे. ऍक्च्युली एक सायकोलॉजिकल प्रोसेस आहे. कृष्णाच्या बाललीला का सांगाव्या? त्याने आपल्यातला बालभाव जागा होतो. आणि बालक नेहमी निरागस असतं, त्याला लांडी लबाडी माहीत नसते, कारण ते अजून आपल्यासारखं झालेलं नसतं. विठ्ठला, आपण मुलांना सांगतो ना खोटं बोलू नये, ते पोरच विचारतात खोटं म्हणजे काय, म्हणजे ते पण त्याला माहित नाही. एकानं बाल्कनीतून एकाला पाहिलं ना आपल्या पोराला सांगितलं, ए पिंटू, ते काका आले त्यांना सांग का पप्पा घरात नाही, मी बाथरूम मध्ये लपतो. त्याने त्या काकाला दिले सांगून, पप्पानी बाथरूम मध्ये लपताना असं सांगितलंय का ते काका आले तर सांग पप्पा घरात. आपण जर लहान बाळाचं चरित्र ऐकलं तर आपलं मन बाळासारखं होतं. लहान मुलांशी बोलताना सगळे बोबडे होतात का नाही? बोला, आळे 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 अचोकोचो अचोकोचो. काय होतं तुमच्या लँग्वेजला? पंडित असला तरी पण तो बोबडा बोलतो. हे जसं आहे ना, पण तसं बाल स्वरूपातला कृष्ण जो निरागस आहे आणि आनंद स्वरूप आहे, आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. सोपं सांगतो तुम्हाला, वरण आंबट होण्यासाठी काय काय टाकलं पाहिजे? बोला, चिंच, अजून टमाटर, काही त्याला टोमॅटो म्हणतात. म्हणजे त्याला जसा भाव असेल तशी हाक मारतात. विठाला विठाला कॅरेट महाग झाला की टोमॅटो, खाली उतरलं का टमाटी येते. माणसाचं पण असं टमाट्यासारखंच होतं कधी कधी. टोमॅटो, चिंच, अजून
लिंबू खाताना टाकायचं आणि शिजताना कुठं टाकता. मला काय म्हणायचंय, चिंच असते बरोबर आहे. ती चिंच फार आंबट राहते. त्याच्यात दोन प्रकार, पिकलेली आणि कच्ची. पिकलेलीत सुद्धा काही ते टरफल असं कडक होतं आणि त्याच्या आत तो तपकिरी रंगाचा गोळा असतो, चांगला विधभर असतो. मग आपण त्या दाबलं की ते टरफल करकर वाजून तुटतं आणि मग ती चिंच आतली फार आंबट असते. पण तिच्यापेक्षा कच्ची चिंच काय सांगू तुम्हाला. थोडासा मीठ मसाला घेऊन जायचा बरोबर, काहींच्या नेहमीच असतो. मग ते लावतच राहतात गावात काय 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 काय. मग ती चिंच घ्यायची, ती अशी मधून करकन मोडायची का तिच्यातलं ते पाणी बाहेर येऊ लागतं. ती अशी मिठात बुडवायची आणि दाढी खाली धरून अशी करकन चावायची. काय आनंद असतो. हा काय झालं काय व्हायचं ते. आता मला तुम्हाला एक सांगू द्या, मी चिंच दाखवली नाही, तुम्ही खाल्ली नाही, तोंडाला पाणी तर आलं. मला काय म्हणायचंय, न बघितलेली चिंच नुसती ऐकली तरी तोंडाला पाणी येतं. कृष्ण ऐकून काहीच होणार नाही का विठ्ठला. गवळणीने एकदा त्याला चॅलेंज केलं, कृष्णा माझ्या घरी ये, तुला बांधूनच टाकीन. देव आवाहनाने येतो नाही तर आव्हानाने येतो. इन्व्हिटेशन और चॅलेंज विठ्ठला. देव म्हणाले आपल्याला काय जायचं, पण तिच्या घरी जायला दही दूध तूप लोणी सगळं खाऊन घेतलं. पण आपणच आलो होतो हा शिक्का उमटला पाहिजे ना. हे आपल्याच कारकिर्दीत झालंय. कधी कधी बांधकाम नसताना बोर्ड असतात, तो भाग वेगळा. मग हे मी केलंय हे उमटलं पाहिजे मुख्य. ती गवळण झोपलेली होती. हा त्यांच्या शयन कक्षात गेला. त्या गवळणीची वेणीन त्या गवळ्याची दाढी धरली आणि मारली गाठ. नुसती गाठने त्याच्यावर एक मंत्र मारला, नैनम चिंदंती शस्त्रानी. गीता म्हणा. बाहेर अनाऊन्स केला, ग्रामस्थ खुजडा, उजडाच्या आत या. देव निघून गेले. आता सकाळी लवकर पाणी यायचं, त्यामुळं ती लवकर उठली. पूर्वी ती उठायची. ती उठून गेली पाणी आणायला, पण तिच्या वेणीची गाठ त्याच्या दाढीशी. महाराज तिच्या वेणीला झटका बसला. ती म्हणते, ओ माझी वेणी ओढता काय कळतं का. आता तिची वेणी ओढली गेली तशी याची दाढी पण खेचली गेली. हा म्हणतो, मस्तो हुन्या माजली धांगडी, करसी ओढावडी मज लागी. ते म्हणतात काही काही झालेलं नाही, कोणी कोणाची दाढी वेणी ओढली नाही. चाचपून पाहिली तर गाठ आहे कळलं, पण अजून कोणाशी आहे ते नव्हतं कळलं. ते म्हणलं कोणी मारली. त्याला मारली कोणी ती जाऊ द्या, सोडवायची कशी ती पहा. ती गाठ सोडायला घेतली, सुटत नाही. ब्रह्मदेवानी मारलेली गाठ सुटत नाही. त्याच्या बापानी मारलेली गाठ होती, यांच्या आजाला तरी सुटल का. म्हणाले आता तो म्हणाले काम कर, किचन मध्ये जा, त्या दुधाची पिशवी कापायची कैची असते ना, घेऊन ये. ती म्हणाली घेऊन ये नाही, चला. का गाठ युती केल्यावर कुठं पण सह्या कराव्या लागतात विठ्ठला. पटत नसलं तरी निघाली दिंडी. कुठं तो गेला. आता अग्निहोत्री तो. ती म्हणाली जा नाही, चला. दिंडी बेडरूम मध्ये जाळून पाहिलं, नैनन दहती पाव. काय काम कर म्हणे, शेजारच्या गणपतरावला उठून आण म्हणे. उठून आण नाही, चला. आतापर्यंत इंडोर होता, आता इंदोर. दार उघडलं, ही तोबा गर्दी. चला काकाला खुजड्याला हा सोहळा बघायला युट्यूब वाल्यांसकट सगळे हजर. ते म्हणाले लई व्ह्यूज येतील या व्हिडिओला. महाराज अख्खं गाव ती फजिती बघायला. परत ती प्रत्येकाला सांगते, या ना सोडो, या ना सोडो, या ना सोडो. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. का नाही कोणी सोडवू शकत, त्याचं कारण आहे. BMW जर बिघडली तर मर्सिडीजच्या शोरूमला नेता का. नाही. जो माल ज्या कंपनीचा आहे तो बिघडल्यावर
त्याच कंपनीत. तू गाठ मारली कोणत्या कंपनीने? ते म्हणतात बन्सीधर अँड सन्स. मग हे तिकडच नाही आलं. ती दोघं पुढं, अख्खा गाव त्यांच्या माग. बरं, लग्न जमवताना पप्पानी उंची मोजलीच नव्हती. ती 8.5 फूट, हा 4.25 फूट, हाय हिल घालून उभा केला. देव फजिती करताना सगळ्या बाजूने दणके देतो. महाराज रडकुंडी आली ती. देव रडवतो फार, पण हसवतो नक्की. निघाली दिंडी. ते गेले तिथं. कृष्णाला विनंती, मज सोडवी दातारा. भगवान म्हणाले, परत माझ्या नादी लागशील? म्हणे अजिबात नाही, स्वप्नात सुद्धा नाही. देवाने कटाक्ष टाकला, गाजली. पण मैयाला कळालं. तिने याची रवानगी केली रानात. तुझा गावात लय उपद्रव होऊ लागला. आता कष्ट केले पाहिजेत. आपल्या आयांनी आपल्या मुलांना श्रमाचे संस्कार दिले पाहिजेत. आपण जी खातो ती भाकरी कष्टाचीच असावी. श्रोतेहो सांगू, आपल्या नोटांना अत्तराचा वास आला नाही तरी चालेल, आपल्या श्रीमंतीला घामाचाच वास आला पाहिजे. किती श्रीमंत असा. ती आईच सांगते पोराला, आपले पुण्यात गाळे आहेत, लय भाडे आहेत, तू कशाला जॉब करतो? विठ्ठला. कोणती सवय परत लागते, पण कष्टाची सवय मोडली की परत लागत नाही. एकदा कष्ट जीवनातून निघून गेले तर दुसऱ्याच्या वाढदिवसाच्या वडापावची वाट पाहावी लागते. विठ्ठला. रानात पाठवलेले भगवान. मग काय झालं? महाराज तिथं गेलेल्या परमात्म्याने मोकळ्या वेळेत काय करावं? ही मोकळी वेळ फार वाईट आहे. आपले सगळे विकार मोकळ्या वेळेतच गोंध निर्माण करतात. जेव्हा माणूस काम धंदा करतो ना, तेव्हा घाण येत नाही. घाण कुठे येते? कुचरवटा. विठ्ठला. तो वेळ भगवंताने खेळात घातला. खेळ मांडला लगो. खेळ मांडला लगो. अरे 11:30 झाले, 12 वाजले, तुला आठव? भगवान म्हणाले, पहिल्यांदा गायी वळाव्या लागतात. चला वळू गाई, पैसो जेवू एके ठाई. सगळ्यांच्या गाया एकत्र आल्या, शिदोऱ्या एकत्र आल्या. त्या सगळ्याचा देवाने काला करून आपल्याला भरवला. तो परंपरेनं होणारा हा लाभ आहे. बिभ्रद वेणुम जठरक्षे जगक्षे वामे पाणव मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदो आहासयन्नर्मभिस्वे स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बाल केलिहि पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर तुका म्हणे तुमच्या दासी रूपराशी हिन कळा. एवढा त्यांचा छंद देवा.
काय सेवा भक्ती ते भगवंताने आपल्या खुजडा गावाला आरोग्य आयु क्षेम कौशल्य स्थैर्य